नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणामध्ये जे पत्रांचे नमुने अभ्यासाकरिता दिलेले आहेत त्यातील काही नमुन्यांचा आपण अभ्यास आतापर्यंत केलेला आहे. आज आपण व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत हे जे नमुनापत्र आहे या नमुनापत्राचा अभ्यास करणार आहोत. या नमुनापत्राचा अभ्यास करण्यापूर्वी या नमुनापत्राच्या मागे असणारी जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी आधी आपण समजून घ्यायला हवी. एक नेहमी लक्षात ठेवा पत्रलेखनाच्या बाबतीत की मला जे पत्र लिहायचं आहे, आपल्याला जे पत्र लिहायचं आहे त्या पत्राच्या मागची पार्श्वभूमी, एक काल्पनिक पार्श्वभूमी आपण आधी मनात तयार करायची आहे, तयार करायला पाहिजे. आणि जर ही पार्श्वभूमी तुम्ही तयार केलात तर मग तुम्हाला पत्र लेखन करताना ते सोपं जातं आणि अतिशय छान पद्धतीने पत्र तुम्ही लिहू शकता. तर या पत्राच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. काल्पनिक पार्श्वभूमी आपण तयार करणार आहोत. जनता अर्बन सहकारी बँकेच्या व्यवस्थापन समितीची सभा बँकेने बोलवलेली आहे. व्यवस्थापन समितीच्या सभा वारंवार होत असतात, तुम्हाला माहिती आहे याबद्दल. जे निर्णय व्यवस्थापन समितीनं घ्यायचे असतात त्यासाठी त्यांची व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची सभा बोलवावी लागते. बँकेनं सुद्धा तिच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत ते घेण्यासाठी व्यवस्थापन समितीची सभा बोलवलेली आहे. बँकेच्या व्यवस्थापन समितीची सभा ही 20 जून 2021 या दिवशी बोलवण्यात आलेली आहे. व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांना त्याबाबतची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही पाठवण्यात आलेली आहे. पण व्यवस्थापन समितीचे एक सदस्य, आपण त्या सदस्यांचं नाव श्रीयुत गोरा काळे असं आहे असं समजू. तर गोरा काळे यांना सुद्धा व्यवस्थापन समितीनं बँकेने व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही पाठवलेली आहे. त्यांना सूचना आणि कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. पण श्रीयुत गोरा काळे यांनी बँकेला पत्र दिलं आहे. काय पत्र दिलं आहे तर 20 जून 2021 रोजी जी व्यवस्थापन समितीची सभा बोलवण्यात आलेली आहे त्या 20 जून 2021च्या सभेदिवशी किंवा त्या सभेसाठी मला उपस्थित राहता येणार नाही. काही त्यांचं वैयक्तिक काम असेल, काही त्यांच्या अडचणी असतील, त्यामुळे 20 तारीखला जर सभा असेल, 20 तारखेदिवशी जर सभा असतील 20 जून 2021 रोजी, तर मला त्या सभेला उपस्थित राहता येणार नाही. तेव्हा व्यवस्थापन समितीची सभा 20 जून 2021 ऐवजी त्यानंतर ती बोलवा. कदाचित
त्यांनी असंही सुचवलेलं असेल की ती 20 जून 2021च्या आधी बोलवा, पण असं ते होणार नाही, कारण योग्य कालावधीमध्ये सूचना आणि कार्यक्रम पत्रिका जावी लागते. त्यामुळे कदाचित आपण असं समजू की 20 जून 2021च्या नंतर ती सभा बोलवा. तो दिवस सोडून 20 जून 2021 हा दिवस माझ्या दृष्टीनं गैरसोयीचा ठरू शकतो. त्या दिवशी मला सभेला उपस्थित राहता येणार नाही. तेव्हा 20 जून ऐवजी तुम्ही म्हणजे बँकेने पुढची तारीख व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी ठरवावी असं पत्र दिलं आहे. कोणत्या तारखेला दिलं आहे? 2 जून 2021 रोजी बँकेला ते पत्र मिळालं. बँकेला पत्र मिळाल्याच्या नंतर अर्थात ते सचिवांच्याकडे पत्र आलेलं असणार, सचिवांनी ते वाचलेलं असणार आणि साहजिकच त्यांनी संस्थेचे जे अध्यक्ष असतात, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांना ते पत्र दाखवलेलं असणार. श्रीयुत गोरा काळे यांनी पत्रात जे काय लिहिलेलं आहे ते अध्यक्षांच्या कानावरती सचिवांनी घातलेलं असणार. अध्यक्ष आणि सचिव यांच्यामध्ये त्या पत्राच्या संदर्भात चर्चा झालेली असेल आणि अध्यक्षांनी सचिवांना सांगितलं असणार. काय सांगितलं असणार? की आपल्याला ही सभेची तारीख बदलता येणार नाही असं श्रीयुत गोरा काळे यांना कळवा. 21 तारीखच्या नंतर सभा घेणं आपल्याला शक्य होणार नाही, कारण त्याच्यानंतर 21 तारीखच्या नंतर म्हणजे काही दिवसानंतर बँकेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये अध्यक्षांना मुंबईला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटायला जायचं आहे. त्यांची अपॉइंटमेंट निश्चित केलेली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांशी बँकेचे जनता अर्बन सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी अपॉइंटमेंट निश्चित केला किंवा त्यांची अपॉइंटमेंट या बँकेच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे. साहजिकच तो जो दिवस आहे त्या दिवशी अधिकाऱ्यांना भेटायला जावंच लागेल आणि त्यामुळे 20 जून नंतर काय करता येणार नाही, बँकेची सभा घेता येणार नाही असं अध्यक्षांनी सचिवांना सांगितलेलं आहे. गोरा काळे यांच्या 2 जूनच्या पत्राच्या संदर्भात. आणि सचिव आता गोरा काळे यांना सांगतायत, पत्राद्वारे कळवत आहेत की तुम्ही तारीख बदलण्याची विनंती केली पत्राद्वारे, पण अध्यक्षांना बाहेरगावी जायचं असल्यामुळे ही तारीख बदलता येणार नाही. तरी तुम्ही 20 जूनला सभा घेतली जाणार आहे त्या सभेला उपस्थित राहा असं हे आपल्याला या पत्रामध्ये नमूद करायचं आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, बँकेची सभा बोलवलेली आहे. गोरा काळे हे बँकेचे सदस्य, व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत. त्यांना सूचना आणि कार्यक्रम पत्रिका व्यवस्थापन समितीच्या सभेची गेलेली आहे, पण त्यांच्या अडचणीमुळे त्यांनी तारीख बदलायला सांगितली व्यवस्थापन समितीच्या सभेची. पण अध्यक्षांनी सचिवांना सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला तारीख बदलता येणार नाही. उलट गोरा काळे यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी विनंती करा. अशा या पार्श्वभूमीवर आधारलेलं पत्र कसं लिहायचं, नमुना पत्र कसं लिहायचं ते या स्क्रीनवर तुम्हाला आता बघायला मिळेल. नेहमीप्रमाणे जावक क्रमांक लिहायचा. इथं आपण लिहिलं आहे 234/21/22. दिनांक लिहिलेला आहे 22 जून 2021. पत्राची तारीख आपण लिहिली. पत्र कोणाला सचिव लिहित आहेत? श्रीयुत गोरा काळे. त्यांचं नाव आणि
पत्ता त्यांचा लिहिला, विषय लिहिलेला आहे, पत्राचा जो विषय तोच लिहायचा, व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत. ठीक आहे. या पत्राला आता संदर्भ येणार. मागची 1-2 पत्र संदर्भ नव्हता त्याला, तर इथं संदर्भ येणार. संदर्भ काय येणार, तर गोरा काळे यांनी तारीख बदलण्यासाठी जो अर्ज केला, म्हणजे जे पत्र दिलं बँकेला, व्यवस्थापन समितीची तारीख बदला यासाठी जे पत्र दिलं, त्यामुळे या ठिकाणी संदर्भ येणार. त्यामुळे संदर्भामध्ये आपण लिहिलं आहे आपले दिनांक 2 जून 2021चे पत्र. बघा, 12 जूनच्या आधीचं हे पत्र असलं पाहिजे. आपण या पत्राचं उत्तर म्हणून हे पत्र लिहितो. 2 जून, गोरा काळे यांचं 2 जून 2021चं जे पत्र आहे त्या पत्राला उत्तर म्हणून 12 जून 2021 रोजी आपण पत्र लिहितो. त्यामुळं अर्जाची तारीख व्यवस्थित लिहिली पाहिजे. महोदय, वरील विषयासंदर्भामध्ये जो विषय आहे त्या विषयासंदर्भामध्ये आपणास कळवू इच्छितो की दिनांक 20 जून 2021 रोजी होणाऱ्या सभेत बँकेच्या शाखा विस्तारीकरणाबाबत चर्चा होणार आहे. दिनांक 1 जुलै 2021 रोजी माननीय अध्यक्ष याच कामाकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे आपण विनंती केल्याप्रमाणे सभेची तारीख बदलता येणार नाही. उलट आपण या सभेस उपस्थित राहावे अशी विनंती माननीय अध्यक्षाने आपणास केलेली आहे. अतिशय थोडक्या शब्दामध्ये हे पत्र लिहायचं आहे. बघा, पत्राची तारीख आहे 12 जून, व्यवस्थापन सभेची तारीख आहे 20 जून, म्हणजे सभा व्हायची अजून. सभेच्या पूर्वी, सभेच्या तारखेच्या पूर्वी, म्हणजे 20 जून 2021च्या पूर्वी हे पत्र गोरा काळेला जायला पाहिजे. त्यामुळं ही सभेची तारीख, पत्राची तारीख, गोरा काळे यांच्या अर्जाची तारीख, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि अशा प्रकारे थोडक्यात तो विषय लिहायचा. वरील विषयासंदर्भात आपणास कळवू इच्छितो की दिनांक 20 जून 2021 रोजी होणाऱ्या सभेत, ही जी सभा आहे 20 जून 2021 रोजी, या सभेमध्ये बँकेच्या शाखा विस्तारीकरणाबाबत, म्हणजे बँकेच्या ब्रँचेस, शाखा वेगवेगळ्या ठिकाणी उघडायच्या आहेत. बँकेचं शाखा विस्तारीकरण करायचं आहे. महत्त्वाचा विषय आहे हा, आणि त्या संदर्भामध्ये या सभेत चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर त्या निर्णय घेतले जाणार आहेत, ठराव घेतले जाणार आहेत शाखा विस्तारीकरणाच्या संदर्भात. आणि त्यानंतर मुंबईला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी किंवा रिझर्व्ह बँकच्या कार्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष, जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेडचे देवगडचे अध्यक्ष जाणार आहेत. म्हणजे अध्यक्षांना जायचं आहे. त्यामुळं 20 जून ही तारीख आपल्याला पोस्टपोन करता येणार नाही, पुढे ढकलता येणार नाही. त्यामुळे तुम्ही या सभेला काहीही करा आणि उपस्थित राहा, कारण तुम्हीसुद्धा या चर्चेमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. बँकेच्या या सभेमध्ये जी चर्चा होणार आहे, ज्या विषयावरती चर्चा होणार आहे, त्या चर्चेमध्ये तुम्ही भाग घ्या किंवा घेण्यासाठी उपस्थित राहा असं या पत्राद्वारे कळवलं जातं आहे. तर हे व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबतचं पत्र या ठिकाणी कसं लिहायचं, हे नमुनापत्र कसं लिहायचं, तर हे तुमच्या स्क्रीनवर जे पत्र आहे त्या पद्धतीनं ते लिहा. पुस्तकामध्ये पत्र दिलेलं आहे ते वाचा आणि ते पत्र समजून घ्या. काही शंका असतील तर नंतर विचारा. आणि परीक्षेला जर असं पत्र आलं तर ते पत्र तुम्ही लिहा. धन्यवाद.